बघा काल आपण 10 प्रश्नापर्यंत बघितलाय, आज आपण 11 पासून सुरुवात करणार आहे. ठीक आहे. काय म्हटलंय गणितामध्ये की प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, तर 24 तासात एकूण किती टोल पडतील? किती तासात? 24 तासात एकूण किती टोल पडतील? 24 तास म्हणजे काय? पूर्ण दिन मानून. आलं लक्षात? मग मला एक सांगा, 24 तास म्हटल्यानंतर 1 पासून तर 12 पर्यंत पहिले होईल, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत, सायंकाळपासून अजून सकाळपर्यंत, म्हणजे असे 12 आणि 12 24 तास होईल ना. आपण 24 तास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नंतर 13 14 15 म्हणत नाही. 12 नंतर परत काय ते 1 2 3 4 असे येईल लक्षात. म्हणजे पहिले 12 पर्यंत आणि नंतर परत 12 पर्यंत येत्या लक्षात. म्हणजे दोनदा 12 12 ची बेरीज करायची. 12 12 ची बेरीज म्हणजे काय? 1 + 2 + 3 + 4. ह्या संख्या कोणत्या दिसतात तुम्हाला? नैसर्गिक संख्या दिसतात. कोणत्या संख्या दिसतात? नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं सूत्र काय? n + 1 अपॉन काय 2. हे लक्षात. ह्याच्यानुसार सोडवतो. हा n म्हणजे आपला 12. बघा 12 गुणिले नंतरचा आकडा 13. 10 करा किती 2. या 2 ने याला भागलं ते सक 13 सक किती रे? 78. म्हणजे सुरुवातीच्या 1 पासून तर 12 वाजेपर्यंत किती 78 होतात. किती म्हटलं? किती टोल पडतात? तर टोल किती पडतात? 78. मग मला एक सांगा, नंतर अजून 1 पासून तर 12 पर्यंत किती टोल? 78. मग 78 प्लस, म्हणून 78 प्लस 78 बरोबर किती? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 156. एमपीएससी क्लर्क 2011 ला विचारलेला तो क्वेश्चन आहे. लिहून कळलं रे? जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते पहा, जर एक घड्याळ 12 तासाऐवजी 8 ताशी केले तर 3 च्या विरुद्ध किंवा समोर कोणता अंक येईल? अतिशय सोपा प्रश्न आहे. किती तासाच्या घड्याळाच्या ऐवजी 12 तासाच्या घड्याळाच्या ऐवजी किती तास? 8 तास. मग मला एक सांगा, समजा 12 तासाची घड्याळ कशी आणि 8 तासाची कशी? 8 तास म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 हे असं होईल. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. क्लिअर? बस झालंय. हे एकमेकांची विरुद्ध आहेत बिलकुल, कारण हे सेंटर पॉइंट आहे ना असा, इथे सेंटर असेल. मग मला एक सांगा, काय म्हटलंय? 8 तास केले तर 3 च्या विरुद्ध काय येईल? 3 च्या विरुद्ध काय येईल? हे बघा 3 च्या विरुद्ध काय येईल? 7. लक्षात. विरोधक काढताना काय करायचं? आपल्याला या पॉइंट मधून घेऊन जायचं त्याला. जसं याचा विरोधक काय बनेल? जर पॉइंट मध्ये घेतला तसा 1 बनेल. इथे लक्षात. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 7. जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दाखवलेला आहे. लिहून घ्या. ठीक आहे. एमपीएससी क्लर्क 2013 ला विचारलेला आहे. जायचं पुढे. काही प्रश्न राहत असेल, लिहिणं मोठे जर असेल तर नाही लिहिलं तरी चालते. नंतर ते युट्यूबवर गेलं की लगेच प्रश्न पाहून लिहिता येते, पण उत्तर हे लिहा. आता समजणं जर हेच आहे तुम्हाला. जायचं पुढे. ठीक आहे. सात तास 15 मिनिटे व 20 सेकंद हे एकूण किती सेकंद होतात? बरोबर काय म्हटलंय? किती सेकंद? सर्व सेकंदामध्ये आणायचे आहेत आपल्याला. काय काय म्हटलंय पाहते. सुरुवातीला 7 हे काय? तास. 7 तासाला 60 ने गुणलं तर मिनिटात कन्वर्ट होते. मिनिटाला अजून 60 ने गुणलं तर कशात कन्वर्ट होते? सेकंदात. आता आला आपले मिनिटं. मिनिटं किती आले? 15. 15 मिनिटाला जर 60 ने गुणलं तर काय येते? सेकंद येते. लक्षात. आणि हे तर सेकंद आहे, याची काही अडचण आहे का? नाही. मग याचा गुणाकार करून घ्या आपण. नेमके हे किती सेकंद बनते? कळत आहे का रे?
हा हे बघा, हा किती 6 6 36 गुणिला किती 7 7 सगम 42 4 बारा 7 त्रिक 21 21 आणि 4 म्हणजे किती झाले 200 252 वर किती शून्य द्याल तुम्ही, हा एक आणि हा एक, कळलं एवढं. आता 15 सक 90 15 सक किती 90 90 वर एक शून्य म्हणजे किती झाले ते 900. क्लिअर. इथे 20 जशीच्या तसा, कारण हा सेकंदामध्येच आहे, यांची काय करायची टोटल, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाते. ठीक आहे. हा किती रे 0, हा किती 2 9 आणि 2 11 एक बाकी, आणि हे पूर्ण किती 26 26 120 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक किती 3. हा सुद्धा तुला विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे. लिहून जायचं पुढे. ठीक आहे. एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे की आता त्या घड्याळातील मिनिट काटा पूर्व दिशा दाखवितो, तर तास काटा कोणती दिशा दर्शवित असेल. आता मला एक सांगा, हे घड्याळ आहे, हे बघा ही घड्याळ आहे, 4:30 कशी वाजत असते, जसे इथे 12, इथे किती 3, इथे किती 6, इथे किती 9, 3 नंतर हा 4 आणि हा 5, कळत आहे. 4:30 नेमके वाजते कसे, तर इथून तास काटा हा मध्ये असेल 4 आणि 5च्या, आणि मिनिट काटा हा एक्झॅक्ट 6 असे 4:30 वाजते की नाही. आता मला एक सांगा, याच्यामध्ये यांनीच म्हटलंय असं असे आहे की आता त्या घड्याळातील मिनिट काटा, कोणता काटा, हे मिनिट काटा म्हणजे मोठा, तास काट्याच्या तुलनेत मोठा. पूर्व दिशा म्हणजे ही दिशा कुठली आहे, पूर्व दिशा दर्शवित असेल तर त्याचा तास काटा कोणती दिशा दर्शवेल, हा दिशा कुठली. तर मला एक सांगा, मी दिशेचा चार्ट या पद्धतीने आकृतीचे काढून घेतो. बघा, हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व, ही पश्चिम, ही आग्नेय, ही हे आणि हे. क्लिअर. आता मला एक सांगा, पूर्वच्या किती अंश अगोदर आहे, 45 अंश अगोदर आहे. हे पूर्वच्या 90 अंश 3 होते, पण त्याच्या मधात आहे, याचा अर्थ पूर्वच्या अगोदर किती 45 अंश. मग पूर्व इथे आहे, पूर्वच्या अगोदर 45 अंश कोण, म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे तुमचं, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक किती आहे, तेच आहे 4. येईल का लक्षात, लिहू. जायचं पुढे. ठीक आहे. ठीक आहे. काय म्हणते पहा, नीरजचे घड्याळ एक दिवसात 5.5 मिनिटे 5.1/2 म्हणजे 5.5 झाल्या मिनिटे पुढे जाते. किती दिवसात, एक दिवसात पुढे जाते. व पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. कोणाचे घड्याळ, पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल. म्हणजे दोघांच्या मधला जो काही फरक पडला ते आपल्याला काढायचा आहे. आता एक लक्षात घ्या, एकूण तास किती रे, एकूण तास हे महत्वाचं पहिलं. एकूण तास किती, एकूण तास बरोबर 8 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत, 8 ते 8 12 तास झाले. 8 पासून तर 12 वाजेपर्यंत परत 4 तास. मग किती तास झाले, एकूण 16 तास. एकूण तास किती झाले तुमचे, मोजून घ्यायचे ते बरोबर. 12 ते 12 म्हणजे 8 ते 8 किती तास, 12 तास. 8 पासून तर 12 पर्यंत परत 4 तास. 12 आणि 4 एकूण तास झाले 16. तो पुढे जाईल 16 तास काय तर, आणि हा मागे. ठीक आहे. मग आता बघा, नीरजचे घड्याळ एक दिवसात किती 5.5 मिनिटे. एक दिवस म्हणजे किती तास, किती तास बघा. एक दिवस कोण आहे, हा पहिला नीरज. नीरज पुढे जातो की मागे, पुढे जातो. नीरज पुढे. ओके.
नीरज काय जातो पुढे जातो. मग पुढे हा जर 24 तासामध्ये 5.5 जात असेल तर 16 तासामध्ये किती जाईल? क्लिअर? कोणाच्या बाबतीत काढत आहे आपण? फक्त नीरजच्या बाबतीत. थोडं लक्ष द्या. पहा 16 गुणेला 5.5 छेदामध्ये किती रे? 8 दुने 16, 8 त्रिक 24. येईल लक्षात? आता याने याला वगैरे भाग जातो का? जात नाही. काय करू सांगा? एक शून्य खाली घेऊन घेऊ ना. हा जर शून्य खाली घेतला तर काय होते? एक घरा अगोदर पॉईंट आहे, एक शून्य मी घेऊन घेतला, पॉईंट निघून गेला. ओके. आता काय 5 7 5 1 5 आणि 5 1 5 किती राहिले? 11. 11 दुने किती रे? अजून भाग जातो पण राहू द्या. 11 दुने 22 छेदामध्ये 6. हे येते किती पाहू? सांगा. 6 त्रिक 18 किती राहिले? 4. हा त्यानंतर म्हणजे 40 ना. 18 म्हणजे 40. हा 6 6 36 आणि 6 6 36 किती राहिलं ते? 3.66. किती राहिले? जर तुम्ही 22 ला 6 ने भागलं किती येते? 3.66. ते कोण आहे? कोणाच्या बाबतीत घडलं? नीरजच्या. 16 तासामध्ये तो किती जातो? 3.66. आता कोण आहे? पियुष. पियुष हा मागे जातो. एक पुढे गेल्यावर एक मागे जाणारच आहे. मग याच्या बाबतीत काय? त्यांनी असं म्हटलंय पहा, पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. किती सेकंद मागे? मग आता काय करू? 1 तासाला 35 सेकंद तर 16 तासाला किती सेकंद? येत्या लक्षात? हा आता मला एक सांगा, हे किती? हे किती रे? 16 गुणेला 35 छेदामध्ये काहीच नाही, एक लिहून फायदा नाही. सांगा 16 पंच 80, 8 राहिले, 16 त्रिक 48 आणि 8 हे किती झाले? 560. हे काय रे? राईट. आणि हे काय? हे मिनिट आहे. हे मिनिटात होतं गणित. आलं लक्षात? मग या मिनिटाला समजा मी या मिनिटाला मला सेकंद मध्ये आणायचं असेल तर किती गुण याला? किती गुण याला? येत्या लक्षात तुमच्या? म्हणजे हे सेकंद झाले आणि हे सेकंद झाले, नाही ते याला तरी मिनिटात कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. कळत आहे का? आता मला एक सांगा, याच्यामध्ये समजा याचा गुणाकार करून घेतो मी. कशात काढण्यासाठी? सेकंदामध्ये काढण्यासाठी. मग 3.66 गुणेला काय करू? फक्त 60 करू, नंतर एक शून्य घेऊन घेऊ. चालेल? हे बघा 6 6 36 3 बाकी, 6 6 36 36 आणि 3 39 3 बाकी, 6 त्रिक 18 18 आणि 3 21. येईल लक्षात? एक शून्य मी याच्यात देऊन देतो. येईल लक्षात? कळत आहे? मग एक शून्य जर मी दिला किती घरा अगोदर पॉईंट जाईल? 2 घरा अगोदर मी पॉईंट दिलं तर हे किती आलं? 219.60. म्हणजे राऊंड फिगर 220 सेकंद. काय राहिलं याचं? इथे राहिले 220 सेकंद. कळलं का? हे किती सेकंद? हे किती सेकंद? एकूण किती सेकंद झाले? एकूण सेकंद इथे येते पहा. हा किती एकूण? किती रे? 780 सेकंद एकूण झाले. आता यांनी प्रश्न काय केला? घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे? मग मला एक सांगा, एक घड्याळ काय होतं माहिती आहे का? इथून एका टायमिंग पासून एक घड्याळ समोर चालली आणि एक घड्याळ मागे पडतं. आपल्याला काय सांगायचं? दोघांमधला फरक. दोघांमधला फरक म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल ना या लक्षात. म्हणून काय मी काय केलं? दोघांची बेरीज केली. हे झालं सेकंदामध्ये उत्तर. आता यांना पाहिजे मिनिटामध्ये उत्तर. इथे काय इथे दिलेलं आहे. मी याला कितीने भागू सांगा? कितीने? 60. 0 0 कटला. हा बघा 6 1 6 किती राहिला? 1 आणि 6 त्रिक आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? क्लिअर? कुठे विचारला? घटक पूर्व एमपीएससी 2021 चा प्रश्न आहे. येईल का लक्षात? ठेवून जायचं रे पुढे. दिलंय सर्वांनी? काय म्हणतो? आदर्श मनगटी घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दर्शवितात.
भिंतीवरील घड्याळ 10:05 झाली, 10:05 झाली होती, तर त्याच्या घरातील घड्याळात 11 वाजायला x मिनिटे बाकी होते, तर दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवितात? कसं असते पहा, एखादा टायमिंग सांगताना वेगवेगळ्या पद्धतीनं टायमिंग सांगू शकतो. कसा? समजा मी जर म्हटलं की 12:45 झाली, 12:45 झाले, परत दुसरा टायमिंग सांगतोय मी की 1 वाजायला 15 मिनिटे बाकी, 1 वाजायला 15 मिनिटे बाकी, तर कोणतं याच्यातलं बरोबर आहे चुकलं? त्याचं रिझन काय माहितीये का? त्याचं रिझन असं की या दोघांची जी बेरीज आहेत ना, हे किती येते? 60. आणि या दोघांमधला तासाचा फरक 1 येतो. तासाचा फरक 12 आणि 1 मधला तासाचा फरक 1 तासाचा येतो, बरोबर आहे? मग 1 बरोबर 60 येते, म्हणून ते टायमिंग बरोबर चुकते. तुम्ही जर इथे कमी जास्त केला तर टायमिंग चुकून जातो. एकही मिनिट सेकंद इकडे तिकडे केला तरी चुकतो. मग हे गणित त्याच बेसवर आहे. पहा काय म्हटलंय, आदर्श मनगटी घड्याळ भिंतीवरील घड्याळे समान वेळा दर्शवितात. एक टायमिंग दाखवला त्यांनी 10 वाजून किती मिनिटं रे? 5x. आणि दुसरा टायमिंग कोणता दाखवला त्यांनी? 11 वाजायला किती? x मिनिटे बाकी. हे दोन टायमिंग दाखवले. मला एक सांगा, 10 आणि 11 मध्ये किती तासाचा फरक आहे? फक्त 1 तासाचा फरक आहे. मग या मिनिटामध्ये या मिनिटाची जी बेरीज आहे ते 60 असायला पाहिजे ना? 1 तासाचा फरक आहे. 1 तास बरोबर मिनिटं किती? 60. मग मला एक सांगा, हा लिहितो मी 5x अधिक x बरोबर किती? 60. या मिनिटाची जी बेरीज आहे ती किती यायला पाहिजे? 60 यायला पाहिजे. त्याचं रिझन काय? कारण तासामध्ये किती तासाचा फरक दिलाय? 1 तासाचा फरक दिलाय. ओके, आता मला एक सांगा, 5 आणि 1 6x बरोबर 60. x बरोबर या 60 ला भागतोय मी कितीने? 6 ने. तर x बरोबर किती रे? 1 ची रेट काय? तुमचा टायमिंग येते. पहा किती वाजून? 10 वाजून 10 गुणिले 5, 10 5 50 मिनिटे झाली. दुसरा टायमिंग काढू आपण वाटत. पहा 11 वाजायला किती? 10 गुणिले x म्हणजे 10. आलं लक्षात? 11 वाजायला 10 मिनिटे बाकी. आता या दोन पैकी कोणीतरी पर्याय, कुठला तरी पर्यायामध्ये असते. सांगा कुठला आहे? 10 50 आहेत का? आहे, 10 50च आहे. पण 11 वाजून 10 मिनिटे बाकी वगैरे असं दिलेलं नाही. त्याच्यामुळे आपला पहिलाच पर्याय राहील इथे कुठला? 10 50. येईल लक्षात? चला टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 14चा प्रश्न. ठीक आहे, जायचं पुढे. लिहिलंय सर्वांनी? ठीक आहे. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा सहजपणे हालचाल करतात. घड्याळ 8 ते 9 च्या दरम्यानचा वेळ दाखवत आहे. कितीचा? 8 ते 9 चा दरम्यानचा वेळ दाखवत आहे. आणि घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर आहे. एकमेकांवर म्हणजे काय? 0 अंशाचा कोन एकमेकांवर आहे, याचा अर्थ काय? 0 अंशाचा कोन एकमेकांवर आहे असे गृहीत धरा. अंदाजे किती मिनिटांनी त्या घड्याळाचे दोन्ही काटे पुन्हा परस्पर येतील तेवढी मिनिटे दाखवणारा पर्याय निवडा. परस्पर म्हणजे जेवढा तो एकावर एक होता परत एकावरच एक येणार आहे. येते का लक्षात? तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवलंय, तुमच्या लक्षात येईल काय कशा पद्धतीचं पहा. आता याने 8 ते 9 म्हटलंय, आपण एक सिंपल असा 12चा टायमिंग बघू. कितीचा टायमिंग बघायचा तुम्हाला? 12चा. पहा थोडं लक्ष द्या. इथे वाजत असतो 1, इथे किती? 2 आणि इथे किती? 3. सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या. बघा आता हा मिनिट काटा इथे आहे, तर तास काटा इथेच आहे. तर मला एक सांगा किती वाजले? किती वाजले? आता परत काटा एकावर एक येण्यासाठी किती मिनिटं लागते हे आपल्याला तपासायचं आहे. येत्या का लक्षात मी काय म्हणतोय? काटा अजून एकावर एक आला पाहिजे, पण त्याला किती मिनिटं लागते? पहा थोडं लक्ष द्या. इथून हा जर मी असा आलो, इथे जर मिनिट काटा आला, तुमचा तास काटा कुठं जाईल रे? 12 आणि 1 च्या मध्ये 12:30 वाजले. आता वाजले का 12:30? ठीक आहे. आता परत हा जो काटा आहे मिनिट काटा आपला, इथून जर 1 वर गेला तर तास काटा हा कुठं जाईल? मिनिट काटा हा 12 वर गेला तर तास काटा कुठं जाईल? 1 तास झाला ना पूर्ण. 1 तास झाला म्हणजे किती मिनिटं झाली? 60 मिनिटं झाली. पूर्ण पर्याय 60 च्या वरच आहे.
तो एकच 60 वर आहे, तो तर जमतच नाही आता 60. आता मला एक सांगा, परत एकावर एक काटा यायचा आहे ना, द्यायचा आहे की नाही? मग याला कुठे जावं लागेल परत, असं 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 करत त्याला 5 मिनिटाच्या पुढे जावं लागते. 5 मिनिटाच्या पुढे, येते का लक्षात? मग हा जर 5 मिनिटाच्या पुढे गेला तेव्हाच काटा एकावर एक येतो. याचा अर्थ किती मिनिटं लागते? जवळपास 65च्या पुढे लागते. या लक्षात? पण याच्यात 65 नंतर 67 दिला, 67 लागत नाही. या लक्षात? तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंग सांगतो किती मिनिटं लागत असते. काटा अजून जर फिरवायचा असेल हा काटा, अजून जर तुम्हाला आणायचा असेल ना, अजून तेवढाच टायमिंग लागते. अजून आणायचा असेल तेवढाच टायमिंग लागत असतो. टायमिंग काय आहे? तो टायमिंग असतो 65.511. काय असतो? 65.511 हा टायमिंग असतो. हा प्रत्येक तासानंतर काटा एकावर एक एकावर एक येत असतो. हे लक्षात? म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? 65. येईल का लक्षात? चालेल. कोणताही काटा तुम्ही पाहायचं फिरून, घड्याळ घेऊन पाहायचे आणि फिरून पाहायचं, तो बरोबर 65 मिनिटानंतरच काटा एकावर एक येत असतो. ठीक आहे? 60 वर येत नाही. बरोबर आहे? तुम्ही म्हणाल की 1 तास होते, 1 तास झाला तरी काटा आला होता का आपला? अजून बाकी आहे थोडा. लिहून साईज मुख्यला विचारला तो क्वेश्चन आहे 21 ला. जायचं पुढे? ठीक आहे. काय म्हणते का? न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटे. नवी दिल्ली दुपारचे, काय म्हणते प्रश्न पहा, परत एकदा वाचतो. न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. बरोबर आहे? म्हणजे कोणापेक्षा? न्यूयॉर्क पेक्षा लंडन पुढे आहे. लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटे पुढे आहे म्हणून आपण. ते पुढे आहे तिथे पाहिजे, लिहिलं नाही, पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे किती वाजले रे? 1:54 झाली असताना न्यूयॉर्क मध्ये किती वाजले असतील? न्यूयॉर्क मध्ये किती वाजले असतील? आता यांनी सुरुवातीला आपण लिहू काय? प्रत्येकाचं लिहून घ्यावं लागेल आपल्याला. आलं लक्षात? कोण कोण आहे? शेवटी पहा बरं. नवी दिल्ली दुपारचे किती वाजले? हा टायमिंग दिला आपल्याला पहिले, तर कोणता? नवी दिल्लीचा. म्हणून मी लिहून घेतोय पहिले नवी दिल्ली. नवी दिल्ली, नवी दिल्ली मध्ये जी काही वॉच आहे, घड्याळ आहे, त्यात किती वाजले? क्लिअर? आता त्याच्या मागे जा. त्याच्या मागे काय? लंडन पेक्षा, म्हणजे इथे काय आहे? लंडन. लंडन हा किती मिनिटे पुढे आहे? पुढे आहे की मागे आहे? पुढे आहे की मागे आहे? हे पुढे आहे तास. हे बघा, न्यूयॉर्क पेक्षा लंडन, न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. म्हणजे लंडन हा पुढे आहे, म्हणजे तो काय असेल? मागे असेल. हा याच्या मागे असेल. किती तास मागे असेल? 5 तास मागे. मग मला सांगा 5 तास मागे, तर याच्यातून मला 5 तास मागे कसे करायचे? मला एक सांगा, घड्याळमध्ये 1:54, तर याला मी असे लिहू शकतो ना, 13:54. अरे हो की नाही? मग मी असं लिहितोय पहा, 13:54 मी लिहिलं. त्याच्यातून तो टायमिंग वजा करतो मी. कुठला? 5:30चा. कोणता? 5:30चा. ओके. सांगा बरं किती झाले? हा 4, हा 2, हा किती रे? 8. किती राहिले? 8. म्हणजे लंडनचा जो टायमिंग होता, हा टायमिंग कोणता राहिला दोघांमधला? 8:24चा राहील. 8:24. आता तुम्ही पाहून घ्या, 8 वाजतापासून 1 वाजेपर्यंतचा 8, 9, 10, 11, 12, 1 जवळपास 5 तास झाली की नाही? आलं लक्षात? आता पुढे. आता अजून काय म्हटलं त्याने? की न्यूयॉर्क पेक्षा लंडन. आता इथे ठेवतायत मी न्यूयॉर्क. काय ठेवू आपण? न्यूयॉर्क. न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे, याचा अर्थ न्यूयॉर्क मागे आहे. आहे की नाही मागे? म्हणून आपण एक काम करू परत. इथे तोच टायमिंग कुठला? इथे ठेवतो मी 8:24 आणि याच्यातून काय वजा करू? 5 तास. 5च म्हटलं ना रे? 5 तास. हा 24 जसेला तसा. 8 मधून 5 गेला किती राहिला रे? 3. म्हणजे इथे उत्तर तुमचं यायला पाहिजे 3:24. आहे का पहा पर्यायामध्ये? आहे का रे? 3:24. पर्याय क्रमांक 1. क्लिअर? कळत आहे?
अरे तास मायनस 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 करायचं आहे, काहीच तर नाही त्याच्यात. चला लिहून घ्या व्यवस्थित. जायचं पुढे, ठीक आहे. माझे घड्याळ तासाला 15 सेकंद पुढे वळते. मी मंगळवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर शनिवारी सायंकाळी 6 वाजता प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील? आता घड्याळीचा प्रॉब्लेम आहे की माझे घड्याळ तासाला 15 सेकंद पुढे जाते. 1 तास झाला की 15 सेकंद ते पुढे पडते. मला सांगा, आता पहिले आपल्याला एकूण तास काढावा लागेल. एकूण तास किती चालले ते घड्याळ महत्वाचं आहे ना. एकूण तास म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे? मंगळवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर शनिवारी सायंकाळी 6 वाजता. शनिवारी सायंकाळी 10 वाजता नाही म्हटलं, 6 वाजता म्हटलंय. मग मंगळवार ते किती? शनिवार. मंगळवार ते शनिवार सांगा बरं. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार. दिवस किती झाले? 20 ते 5 झाले 4. कारण इथून 1 दिवस, हा 2 दिवस, हा 3 दिवस आणि हा 4 दिवस. बरोबर 4 दिवस गुणिले किती तास? 24 तास. क्लिअर? याच्या व्यतिरिक्त मला एक सांगा, 10 वाजता घड्याळ बरोबर लावली, तर शनिवारी सायंकाळी हे सकाळी चालू झाली आणि सकाळीच थांबली, पण ते सायंकाळी 6 वाजता म्हणजे अजून किती तास बाकी आहे? 10 ते 6 वाजेपर्यंत सांगा बरं मला टाइम. 10 नंतर 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6. किती तास? 8 तास. किती तास? 8 तास. मग 8 तास याच्यात अजून आपल्याला प्लस करायचे, तेव्हा आपला टाइमिंग 6 वाजेपर्यंत येईल. क्लिअर? कळलं का रे? आता सांग. 4 सक 24, 4 चोक 16, 1, 4 जुने 8 आणि 1 9, प्लस किती रे? क्लिअर? हे किती झाले? 100 किती झाले? 104 काय? 104 तास एकूण झाले. मला एका तासात किती सेकंद पुढे जायचं आहे? मग काय करू यासाठी? आता डायरेक्ट 15 ने याला गुणून टाकतो. बाजूला घेऊ इकडे, हे बघा इकडे घेतो. 104 तासाला मी 15 ने गुणतो ना. हे बघा 15 चोक 60, 6 बाकी, 15 शून्य शून्य, हा 6 इथे आणि 15 1 15. किती सेकंद झाले? यांनी कशात उत्तर मागितलं? घड्याळात किती वाजले? आपल्याला मिनिटात काढायचं उत्तर. आलं लक्षात? मिनिटात काढायचं म्हणजे याला किती बघू? 0 0 असा नाही सांगा. 6 दुने 12 किती राहिले? 3, 6 6 26 मिनिट. आपली जी घड्याळ आहे ती किती वाजता थांबली होती? 6 वाजता. म्हणजे तुमचा टायमिंग काय दिसेल? 6 वाजून 26 मिनिट. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. क्लिअर? पर्याय क्रमांक 3. कळत आहे? ठीक आहे. ठीक आहे. दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात, अशा प्रसंगाची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. मला एक सांगा, परस्पर विरुद्ध दिशांना. विरुद्ध दिशा म्हणजे काय? विरुद्ध दिशा म्हणजे काय? विरुद्ध दिशा म्हणजे किती अंशाचा कोन? राईट, 180 अंशाचा कोन. मग यांनी काय म्हटलं? दिवसभरात तास किती? 24 तास. मग 180 चा कोन एका तासात एकच वेळ होतो. मग मला सांगा, 24 तासात दिवसभर म्हटलं तर काय? दिवसभर किती तास? 24 तास. 24 तासात प्रत्येक तासात एक वेळा म्हणजे तुमचे 24 वेळा व्हायला पाहिजे. पण काही अटी आहे. कुठल्या? 180 च्या कोणामध्ये 6 वाजताच्या स्थितीत 180 चा कोन 6 ते 7 च्या दरम्यान 180 चा कोन होत नसते. होते का? का बरं नाही होत? मला एक सांगा. हे बघा, मी प्रॅक्टिकल करून दाखवत आहे. किती वाजले तुमची इथे? ते 12 आणि हे किती? 6. इथे किती रे? 9 आणि इथे किती रे? 3.
6च्या नंतर इथे 7 लिहितो, इथे 8 लिहितो. 6 कसे वाजते? 6 वाजते असे. क्लिअर? काटा सरळ आहे. आता मी 6 ते 7च्या दरम्यान चालू आहे, लक्ष द्या. हा जो मिनिट काटा आहे हा जर 6 वर आला तर तास काटा कितीवर जाईल? 6:30 वर जाईल की नाही? म्हणजे 6:30 असे वाजते का रे? पहा बरं, असे. क्लिअर? परत हा मिनिट काटा मी 12 वर नेतोय. 1 तास पूर्ण झाला. आता 12 वर मी नेला आणि हा काटा कुठं आला? तास काटा 7 वर. हे मला एक सांगा, कोणता अँगल दिसत आहे तुम्हाला? सरळ अँगल दिसत आहे का? हा नाही. मग तुम्हाला परत इथून 5-6 मिनिटं अजून असे जावं लागते समोर, तेव्हा येतो. पण आपला तास संपला ना रे. 6 ते 7 तास संपला. सरळ काटा आला का? म्हणजे 6 वाजताच्या स्थितीमध्ये 180 अंशाचा कोन निघत नाही. 6 वाजता स्थिती म्हणजे कुठली? 6 ते 7 वाजताच्या स्थितीमध्ये 180 चा कोन बनत नाही. कळत आहे का तुम्हाला? मग मला एक सांगा, जे 6 ची स्थिती आहे हे 24 तासात किती वेळा आली? किती वेळा आली? 2 वेळा आली. तुम्ही सकाळपासून रात्री 12 वाजतापासून लावा. सकाळचे 6 एक वेळा वाजते आणि सायंकाळचे 6 एक वेळा वाजते. किती वेळा? क्लिअर? म्हणजे किती वेळा वजा होईल? म्हणून आपण असं करू की आपण असं 6 ची स्थिती कमी होईल आणि ती किती वेळा होईल रे? 2 वेळा होईल. किती वेळा होईल? 2. कळलं ना? सकाळचे 6 सायंकाळचे 6 येईल लक्षात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 24 - 2 बरोबर किती असणार? 22 असणार. क्लिअर? जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दाखवलेला आहे. चालेल, कळलं रे? ठीक आहे ना?